विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगार संघटनेचं कामगार कार्यालयावर विराट मोर्चा. सेवा हक्क कमी कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा. मेडिक्लेम योजना पूर्ण क्षमतेने चालू करा. 60 वर्षावरील कामगारांच्या पेन्शन योजनेची तात्काळ अंमलबजावणी करा. शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये दुप्पट वाढ करा. शिष्यवृत्तीचा लाभ 1 महिन्यात द्या. मंजूर घरकुल योजनेचा लाभ तात्काळ द्या. यासह अन्य मागण्यांसाठी आज लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यातील इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत. त्यामध्ये आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, घरकुल, अपघाती संरक्षण, विमा, पेन्शन आणि अन्य प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. मात्र या योजनांचा लाभ मुठभर आणि बोगस कामगारांना जास्त होत आहे. खरे कामगार योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. मेडिक्लेम योजना पूर्ण क्षमतेने राबवली जात नसून केवळ मोजक्याच मोठ्या शस्त्रक्रिया मंजूर केल्या जातात. रक्त तपासणीसाठी एका कुटुंबामागे 24,000 रुपये खासगी कंपन्याला दिले जात असून यामध्ये कंपन्यांचा फायदा आणि मंडळ व कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याच खर्चात संपूर्ण कुटुंबासाठी मोठ्या रकमेचा आरोग्य विमा देता येऊ शकतो. याकडे मंडळाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कॉम्रेड प्रकाश कुंभार, कॉम्रेड भगवान घोरपडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.